ख्रिस्तामध्ये असणे म्हणजे काय? प्रथम तुम्ही त्याला स्वीकारता आणि येशूबरोबर वाढता. हळूहळू तुम्ही त्याच्यासारखे होऊ लागता आणि शेवटी त्याने ज्या गोष्टी जगात केल्या त्याप्रमाणे तुम्ही करू लागता. काय तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 उपासना. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, बऱ्याच वेळा असे होते की आमचे स्थान, आमचा परिसर, आमचा मित्रपरिवार याद्वारा आमचा स्वभाव कसा आहे हे ओळखले जाते. आणि हे खरे आहे, ज्या परिस्थितीत आम्ही असतो त्याचा काहीतरी दुष्परिणाम आमच्यावर होतच असतो. परंतु आजच्या अध्ययनात आपणास दिसेल की पौल यावरच आम्हास उपाय सांगत आहे की कशा रीतीने आम्ही स्वतःला अशा विपरीत परिस्थितीतही राखू शकतो. प्रियांनो, पौलाच्या या मार्गदर्शनाकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. आता आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करीत आहोत. श्रोत्यानो, आज आम्ही करिंथकरास पहिले पत्र ह्याच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या 9 वचनांवर विचार करणार आहोत. या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे वधस्तंभावर खेळलेल्या ख्रिस्ताची मध्यस्थता व मंडळीतले मतभेद दूर करणे. पहिल्या ओवीमध्ये पौलाने लिहिलेला मायना व उपकारस्तुती आम्हाला वाचायला मिळते. पहिल्या वचनाच्या पहिल्या भागात तो लिहितो करिंथ येथील देवाच्या मंडळीस. श्रोत्यानो, ह्या वाक्यामध्ये आपणाला आढळेल की काही शास्त्रात होण्यास हा शब्द बारीक अक्षरात छापला गेला आहे. याचा अर्थ असा की तो पवित्र शास्त्राच्या मूळ प्रतीमध्ये नाही. म्हणून हे वाक्य असे वाचायला हवे, पौल बोलाविलेला प्रेषित. यावरून तो कशा प्रकारचा प्रेषित आहे ते आम्हाला दिसते. तो बोलाविलेला प्रेषित होता. देवाने त्याला बोलावले किंवा पाचारण केले. दमिश्काच्या वाटेवर प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला आपल्या ताब्यात घेतले. नंतर अरेबियाच्या वाळवंटात पवित्र आत्म्याने त्याला शिकवले. त्याला प्रेषित होण्यासाठी परमेश्वराने पाचारण केले. तो देवाच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा प्रेषित होता. ही देवाची इच्छा होती श्रोत्यानो की त्याने प्रेषित बनावे. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. पौल आपल्या पत्रामध्ये ही गोष्ट वारंवार स्पष्ट करतो की तो स्वतःच्या इच्छेने किंवा मनुष्याच्या इच्छेने प्रेषित झालेला नाही, तर तो देवाच्या इच्छेनुसार प्रेषित झालेला आहे. त्याला त्या सेवेचे बोलावणे खुद्द देवाकडून असल्याने त्याला त्या सेवेचा पूर्ण अधिकार आहे व त्यामुळे त्याला आत्मविश्वासही आहे. श्रोत्यानो, देवाच्या पाचरणाप्रमाणे इच्छेप्रमाणे चालणे खरोखर आनंददायक असते. मी जेथे आहे तिथे देवाच्या इच्छेनुसार आहे व मी जे करीत आहे ते त्याच्या इच्छेप्रमाणे आहे असे म्हणणे फार आनंदाचे आहे. श्रोत्यानो, तुमच्या बाबतीत काय आहे? मी म्हणते त्याप्रमाणे आपण म्हणू शकता काय? जर तुम्ही तसे म्हणू शकत असाल तर तुम्ही खूप आनंदी व सुखी ख्रिस्ती व्यक्ती असाल, याविषयी काही शंका नाही. तुम्ही केवळ सुखी व आनंदी ख्रिस्ती व्यक्ती नाही, ज्याला जीवनाची योग्य ती दिशा सापडली आहे अशी व्यक्ती तुम्ही आहात व तुमच्या जीवनात काही वैफल्य नाही. तुमच्या जीवनात कधीकधी अस्वस्थ करणारे प्रसंग आले असतील, पण तुमच्या अंतःकरणात खोलवर मोठे समाधान निश्चित असेल. श्रोत्यानो, पौलाच्या अंतःकरणात ते समाधान होते. तो म्हणू शकला की देवाच्या इच्छेनुसार तो येशू ख्रिस्ताचा प्रेषित आहे. त्याला देवाच्या इच्छेनुसार ख्रिस्ताचा प्रेषित होण्याचे पाचारण होते. म्हणूनच त्याच्यासह कार्य करण्यासाठी देवाचा आत्मा होता. देवाच्या इच्छेनुसार पाचारण झालेल्यांची अनेक उदाहरणे पवित्र शास्त्रात आणि मानवी इतिहासात आम्हाला सापडतात. मोशे, आरोन, योशवा, येशया, इर्मया, दानियल, प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य, ऑगस्टिन, कॅल्विन, पंडिता रमाबाई इत्यादी अनेक नावे आम्हाला सांगता येतील. परंतु ज्यांना देवाचे पाचारण झालेले नाही व जे प्रभूच्या इच्छेविरुद्ध त्याच्या सेवेत आहेत, त्यांच्याविषयी आम्ही सावध राहायला हवे. कारण ते स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा दुसरा कोणताही पैसे कमावण्याचा, चरितार्थ चालविण्याचा मार्ग उपलब्ध नाही म्हणून
देवाच्या सेवेमध्ये असतात. अशांना प्रभू परमेश्वर त्याचे सेवक म्हणून ओळखत नाही. अशा सेवकांना देवापासून पाचारण नाही, त्यांची सेवा देवापासून नाही व त्यांना मिळालेली आज्ञा देवापासून नाही. अशा देवाच्या इच्छेनुसार पाचारण ज्यांचे झाले नाही अशांविषयी इर्मयाचे पुस्तक 23 अध्याय 16 वचनात आणि 21 वचनात परमेश्वराद्वारे हे वचन प्राप्त करून लिहितो. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्हा संदेश देणाऱ्या संदेष्टांची वचने ऐकू नका. ते तुम्हास फसवितात. ते आपल्याच मनाप्रमाणे दृष्टांत सांगतात, परमेश्वराच्या मुखातला सांगत नाहीत. मी हा संदेष्टास पाठविले नाही तरी ते धावत सुटले. मी त्याचबरोबर बोललो नाही तरी त्यांनी संदेश दिला. श्रोत्यानो, पौलाने आपल्या बहुतेक पत्राच्या मायन्यामध्ये ही गोष्ट वारंवार सांगितली आहे की त्याचे पाचारण मानवाकडून नव्हे तर देवाकडून होते. याद्वारे त्याच्या वचनाचा अधिकृतपणा पटवणे हा त्याचा उद्देश होता. सोस्थेनस आमचा भाऊ असे ह्या वचनात आम्हाला वाचायला मिळते. ते ज्याने करिंथच्या मंडळीकडून पत्र आणले व जो पौलाचे त्याला पत्रोत्तर घेऊन जाणार होता तो हा सोस्थेनस आहे. करिंथच्या मंडळीला पौलासह तोही अभिवादन ह्या ठिकाणी करीत आहे. आपणाला दुसरं वचन सांगतं, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरिता बोलविलेला पौल व आपला बंधू सोस्थेनस ह्यांच्याकडून. श्रोत्यानो, पहिलं वचन मी अर्धच आपणाकरिता वाचलं होतं, ते पुन्हा मी एकवार वाचते. करिंथ येथील देवाच्या मंडळीस म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलाविलेल्या लोकास आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्यांचा व आपलाही प्रभू ह्याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्वांस, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरिता बोलविलेला पौल व आपला बंधू सोस्थेनस ह्यांच्याकडून. श्रोत्यानो, या ठिकाणी करिंथात जी देवाची मंडळी आहेत तिला या वाक्याची आपण नोंद घेऊया. या मंडळीला देवाची मंडळी असे म्हटले आहे कारण या मंडळीचा वास्तुशिल्पकार किंवा स्थापत्यकार खुद्द देव होता आणि जे येशूमध्ये पवित्र केलेले आहेत त्यांना उद्देशून हे पत्र लिहिण्यात आले. श्रोत्यानो, ही मंडळी करिंथ शहरात होती परंतु ती ख्रिस्तामध्ये स्थापिलेली होती. या ठिकाणी पत्राचा मायना महत्वाचा नाही तर ख्रिस्ताचे व्यक्तित्व महत्वाचे आहे. ख्रिस्ती या शब्दाचा अर्थ हाच आहे की ख्रिस्तामध्ये असलेला. आपण मग करिंथ शहरात असा किंवा पुण्यामध्ये असा किंवा इफिसमध्ये असा, लातूरमध्ये असा, आपण कुठे आहात ही बाब महत्वाची नाही. महत्वाचा प्रश्न हा आहे की आपण ख्रिस्तामध्ये आहात किंवा नाही. ख्रिस्तामध्ये असणे म्हणजे त्याच्या रक्ताद्वारे तारण पावलेले, त्याच्या वचनरूपी खडकावर जीवनाचा पाया घातलेले त्याचे लोक. पौल त्यांना येशूमध्ये पवित्र केलेले लोक असे म्हणतो. रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये आपण पाहिले त्याप्रमाणे पवित्रीकरण हा शब्द या पत्रातही वेगवेगळ्या प्रकारे वापरण्यात आला आहे. या ठिकाणी स्थानविषयक पवित्रीकरण या अर्थाने हा शब्द वापरण्यात आला आहे. म्हणजे आपले ख्रिस्त येशूमध्ये जे स्थान आहे त्या संदर्भात हा शब्द वापरण्यात आला आहे. जेव्हा श्रोत्यानो हा शब्द देव जो पिता किंवा देव जो पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाशी जोडला जातो तेव्हा स्थानविषयक पवित्रीकरण असा त्याचा अर्थ होतो. जेव्हा पवित्रीकरण हा शब्द पवित्र आत्म्याशी जोडला जातो तेव्हा तो व्यावहारिक पवित्रीकरण हा अर्थ व्यक्त करतो. या अध्यायातील 30 वचनांमध्ये आपण पाहणार आहोत की आमच्यासाठी ख्रिस्त पवित्रीकरण असे करण्यात आला. तो ज्ञान, न्यायपण व खंडणी यासह पवित्रीकरण असे करण्यात आला. तो आमचे पवित्रीकरण आहे. जोपर्यंत तुम्ही किंवा मी परिपूर्ण बनत नाही तोपर्यंत तुम्ही किंवा मी स्वर्गात जाऊ शकत नाही. मी अजिबातच परिपूर्ण नाही. जर मी आहे असे मला माहीत आहे तशी तुम्हाला माहीत असते तर तुम्ही माझे म्हणणे ऐकूनही घेतले नसते आणि तुम्ही स्वतःला जसे ओळखता तसे मी तुम्हाला ओळखले असते तर मीही तुमच्याशी बोलले नसते. परंतु थोड्या वेळ धीराने मी काय सांगते ते ऐका. पवित्र वचन आमच्याविषयी काय बोलते ते आपण पाहूया. श्रोत्यानो, ख्रिस्तामध्ये आमचे पवित्रीकरण आहे म्हणजे ख्रिस्तामध्ये आम्हाला पवित्र करण्यात आलेले आहे. तुम्ही व मी ऐरवी पवित्र नाही परंतु आमच्या ख्रिस्तावरच्या विश्वासामुळे आम्हाला ख्रिस्तामध्ये पवित्रीकरण प्राप्त झाले आहे. त्याचे पवित्रकरण आम्ही जणू परिधान केलेले आहे. जर आम्ही ख्रिस्तामध्ये नाही तर ख्रिस्ताच्या पवित्रकरणातही आम्ही नाही. जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही पवित्र केले गेले आहात किंवा तो तुमचे पवित्रीकरण आहे.
तुम्ही ख्रिस्तामध्ये तारलेले आहात म्हणून आणखीन हजारो वर्षांनीही तुम्ही तारलेलेच राहाल. त्यामध्ये तुम्ही स्वतःहून काहीही भर घालू शकत नाही. आता व्यावहारिक पवित्रीकरणही आहे व ते ख्रिस्तातल्या स्थानाविषयक असलेल्या पवित्रीकरणापेक्षा वेगळे आहे. ह्या पत्रावरून हे करिंथकर पवित्र संत होते असे वाटत नाही. त्यांच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचे कार्य फारसे दिसत नाही. परंतु श्रोत्यांनो, ते ख्रिस्तामध्ये पवित्र केल्या गेले होते. ख्रिस्ताचे पवित्रीकरण त्यांच्यामध्ये होते. येथे पवित्र होण्यास बोलावलेले या वाक्यातील होण्यास हा शब्द बारीक अक्षरात छापला गेला आहे. मी हे आधीच आपणाला सांगितले. म्हणजे श्रोत्यांनो, हा शब्द मूळ प्रतीमध्ये नाही. जसे प्रेषित बनण्यास पौलाचे पाचारण झाले होते तसेच संत बनण्यास, पवित्र होण्यास त्यांचे पाचारण झाले होते. जी कृत्ये आम्ही करतो त्या कृत्यांमुळे आम्ही पवित्र बनत नाही, तर ख्रिस्तामध्ये आमचे जे स्थान आहे त्यामुळे आम्ही पवित्र बनतो. या ठिकाणी पवित्र या शब्दाचा अर्थ आहे देवासाठी वेगळे केलेले. श्रोत्यांनो, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने देवासाठी वेगळे व्हायला हवे. उदाहरणार्थ, निवास मंडपामध्ये देवाच्या सेवेकरिता काही पात्रे वेगळी ठेवण्यात आली होती. त्यांना नंतर पवित्र पात्र असे नाव पडले. पवित्र यासाठी श्रोत्यांनो, की त्यांचा देवासाठी उपयोग करण्यात येत होता. देवाचा पुत्र किंवा देवाची कन्या कशाच्या आधारावर पवित्र होऊ शकते? देवाच्या सेवेसाठी, उपयोगासाठी त्याचा किंवा तिचा उपयोग होतो या गोष्टीच्या आधारावर तो किंवा ती पवित्र आहे. हेच आमचे स्थान आहे. श्रोत्यांनो, जर आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत तर आम्ही पवित्र आहोत. जर ख्रिस्ताबाहेर आहोत तर आम्ही पवित्र नाही. करिंथकरांना प्रत्येक ठिकाणी जे सर्वजण आपला प्रभू येशू ख्रिस्त, त्यांचा व आमचाही प्रभू याचे नाव घेतात त्यांच्यासह पवित्र म्हणण्यात आले आहे. म्हणजेच जे जे आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे नाव घेतात त्यांना पवित्र गणण्यात आले आहे. याचाच अर्थ असा की हे पत्र वैश्विक मंडळीला उद्देशून लिहिले गेले. ती मंडळी करिंथ येथली असो किंवा दुसऱ्या ठिकाणची असो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे नाव जी घेते तिला उद्देशून हे पत्र आहे.
आता पॉल त्याचे नेहमीचे अभिवादन करतो. 3ऱ्या वचनात तो म्हणतो, देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. कृपा व शांती नेहमी एका ओळीत येतात. कृपा ह्या शब्दाचा मूळ ग्रीक शब्द कॅरिस ग्रीक लोक अभिवादनासाठी वापरत असत आणि शांतीसाठी असलेला मूळ हिब्रू शब्द शालोम धार्मिक क्षेत्रामध्ये अभिवादनासाठी वापरत असत. पौलाने ह्या दोन्ही शब्दांना एकत्र जोडून त्यांना उदात्त पातळीवर आणले. श्रोत्यानो, तुमचे व माझे तारण देवाच्या कृपेमुळे झाले. हे देवाच्या प्रीतीच्या कृत्यामुळे झाले. परमेश्वराची प्रीती अव्यक्त नाही किंवा निशब्दही नाही. त्याने विविध प्रकारे मानवावरची आपली प्रीती व्यक्त केली व मानवाचा स्वतःबरोबर समेट घडविण्यासाठी त्याने स्वतःच्या एकुलत्या एका पुत्राला पृथ्वीवर पाठवले. मानवाच्या पापांचे प्रायश्चित त्याने स्वतःच्या पुत्राच्या रक्ताद्वारे भरून दिले. स्वतःचे तारण करण्याची माणसात कुवत नव्हती व असणारही नाही. देवाचे वचन या गोष्टीविषयी आम्हाला यशायाचे पुस्तक 59 अध्याय आणि 16व्या वचनात सांगते, कोणीच कर्ता पुरुष नाही हे त्याला दिसून आले. कोणी मध्यस्थ नाही म्हणून तो विस्मित झाला. तेव्हा त्याच्याच बाहूने त्याला सहाय्य केले, त्याच्या न्यायत्वाने त्याला आधार दिला. म्हणजे श्रोत्यानो, त्याने मानवावरच्या आपल्या प्रीतीचे प्रमाण म्हणजे ख्रिस्ताद्वारे त्याला मुक्ती दिली. प्रीतीच्या ह्या कृत्याची तुलना आपण कशाशीही करू शकत नाही. त्याला आपण उपमा देऊ शकत नाही. हे कृत्य अप्रतिम आहे. कृपा म्हणजे देवाचे प्रीतियुक्त कृत्य. जेव्हा आमचे देवाच्या कृपेच्या योगाने तारण होते तेव्हा आम्हाला शांती प्राप्त होते. श्रोत्यानो, तुम्ही प्रभू येशूचा तारणारा म्हणून स्वीकार केला आहे काय? तुम्ही तुमची पातके त्याच्या चरणाशी ठेवून दिली आहेत काय? तसे असेल तर तुमच्या अंतकरणात त्याची शांती असेल, कारण त्याने तुमच्या पापांचा भार स्वतः वाहिला आहे. रोमकरासपत्र 5 अध्याय 1 वचन सांगतं, म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहो म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. कृपा व शांती फार महत्वाचे शब्द आहेत. करिंथकरास पहिले पत्र 1 अध्याय आणि 4 वचन पहा काय सांगतं, ख्रिस्त येशूमध्ये तुम्हावर झालेल्या देवाच्या अनुग्रहामुळे मी तुम्हाविषयी देवाची उपकार स्तुती सर्वदा करतो. तसेच ख्रिस्तापासून असे भाषांतर असण्यापेक्षा ख्रिस्तामध्ये असे भाषांतर योग्य आहे, कारण हे सर्व आशीर्वाद आम्हाला ख्रिस्तामध्ये असल्यामुळेच मिळतात. इफिसकरासपत्र 1 अध्याय आणि 3 वचन सांगतं, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. येशू ख्रिस्त हे 2 शब्द ख्रिस्त येशू असायला हवेत. ख्रिस्त ही येशूला दिलेली गेलेली सन्मानाची पदवी आहे व येशू हे त्याचे मानवी नाव आहे. ख्रिस्त या शब्दाचा अर्थ आहे श्रोत्यानो, अभिषिक्त. देवाने फार पूर्वी ज्याच्याविषयी अभिवचन दिले होते त्या तारकाचे ते नाव आहे. एक प्रश्न निर्माण होतो श्रोत्यानो, की येशू ख्रिस्त असे म्हणण्याऐवजी ख्रिस्त येशू म्हणणे महत्वाचे आहे काय? पौलाकरिता ते महत्वाचे होते. पौल आम्हाला त्याच्या पत्रामध्ये सांगतो की त्याला प्रभू येशू मानव म्हणून माहीत नव्हता. म्हणजे जेव्हा प्रभू येशू ह्या पृथ्वीवर मानव म्हणून वास्तव्य करीत होता तेव्हा पौलाचा येशू ख्रिस्ताशी परिचय नव्हता. त्याने त्याला पाहिले असावे. तो येशूला वधस्तंभावर खेळण्यात आले तेव्हा तिथे असेलही, परंतु त्याचा प्रभू येशूशी प्रथम संपर्क आला तो पुनरुत्थित ख्रिस्ताशी आला आणि पौलासाठी तो नेहमीच गौरवी प्रभू होता. म्हणून पौलाच्या प्रत्येक पत्रात त्याचा उल्लेख ख्रिस्त येशू असा आहे. पौलाच्या अनेक सुंदर व उदात्त गोष्टींपैकी मला त्याची ही एक गोष्ट फार आदरणीय वाटते. त्याने प्रभू येशूच्या नावाचा उल्लेख नेहमीच ख्रिस्त येशू असा केला. श्रोत्यानो, पौलाची ख्रिस्तावरची प्रीती, त्याचा ख्रिस्ताविषयीचा प्रचंड आदर त्याच्या पत्रांमधून ओथंबून वाहतो. तो संपूर्णपणे ख्रिस्तमय झालेला होता. ख्रिस्ताची प्रीती आणि ख्रिस्ताची शिकवणूक जणू त्याच्या धमन्यांमधून वाहत होते. म्हणूनच तो म्हणू शकला की मी नव्हे तर माझ्यामध्ये ख्रिस्त जगत आहे. श्रोत्यानो, त्याच्या तुलनेमध्ये तुमची व माझी ख्रिस्तावरची प्रीती किती खोल आहे. प्रभू येशूचे नाव घेताना तरी आपण ते आदराने घेतो काय? प्रत्येक वेळेस ख्रिस्ताच्या नावाने खोटी शपथ वाहतो तेव्हा आम्हाला संताप येतो काय? त्याचे नाव व्यर्थ घेतले जाते तेव्हा आम्ही त्याला विरोध करतो काय? मला माहीत आहे की पौला इतका ख्रिस्ताविषयी आदर, पौला इतकी ख्रिस्तावरची प्रीती तुमच्या आणि माझ्यामध्ये निश्चितच नाही.
असती तर तुम्ही व मी सर्व बाबतीत पौलाप्रमाणे ख्रिस्ताचे अनुकरण केले असते. आमच्यासाठी तर ख्रिस्त सर्व गरजा भागवणारा कल्पवृक्ष किंवा सांगकाम्य आहे. होय ना श्रोत्यानो? खरोखर ही भयंकर खेदाची गोष्ट आहे. आमच्या प्रार्थना, आमचे आध्यात्मिक जीवन पौलासारखे प्रभावी नसण्याचे हेच कारण आहे की आम्ही पौलासारखी ख्रिस्तावर प्रीती करीत नाही. पौलासारखा आम्हाला ख्रिस्ताविषयी आदर नाही. 5वं वचन पहा. तो म्हणतो, तो अनुग्रह हा की जसजशी ख्रिस्ताविषयीची साक्ष तुम्हामध्ये दृढमूढ झाली तसतसे तुम्ही त्याच्या ठायी प्रत्येक बाबतीत सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात संपन्न झाला. कलसीकरास पत्र 3 अध्याय आणि 16व्या वचनात पॉल हीच गोष्ट आम्हाला सांगतो. तो म्हणतो, ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो, परस्परास सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. मी गाऊ शकते व देवाचे वचन सांगू शकते. काही लोक पवित्र शास्त्रातील स्तोत्रे गातात. महत्वाची गोष्ट ही आहे की आम्ही देवाचे वचन आमच्या हृदयात साठवून ठेवले पाहिजे. त्याचा अर्थ असा नाही की ते आम्ही पाठ करायलाच पाहिजे, परंतु त्याचे आम्ही आज्ञापालन केले पाहिजे. जर श्रोत्यानो ख्रिस्त तुमच्या हृदयात असेल तर तुम्ही त्याची आज्ञा पाळता, तुम्ही त्याच्यावर मनन करता, तो तुमची मने व अंतकरणे व्यापून टाकतो. देवाचे वचन त्यांच्यामध्ये राहावे याविषयी प्रभू येशूने आपल्या शिष्यांना मत्तेकृत शुभवर्तमान 15वा अध्याय 4 वचन ह्याचा पहिला भाग 15वा अध्याय 10व्या वचनात म्हटले की तू आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर. तेव्हा ख्रिस्त येशूने लोक समुदायाला आपल्याकडे बोलावून म्हटले, ऐका व समजून घ्या. जर आपण देवावर प्रीती करू तर आपण त्याचे वचन आपल्या हृदयात ठेवू, म्हणजे आपण त्याच्या आज्ञा पाळू. श्रोत्यानो, देवाचे वचन आमच्या हृदयात साठवणे म्हणजे ते पाठ करणे नव्हे. पुष्कळदा लोक वचन पाठ करतात परंतु त्यानुसार ते वागत नाहीत. श्रोत्यानो, आम्ही देवाच्या वचनाचे पालन करायला हवे, त्याच्यावर मनन चिंतन करायला हवे. आणि असे जेव्हा आम्ही करतो तेव्हा आम्ही त्याच्यात सर्व गोष्टीमध्ये, सर्व ज्ञानात ख्रिस्तामध्ये संपन्न होतो. आणि त्याच ख्रिस्तामधल्या संपन्नतेविषयी पॉल या पत्रामध्ये सांगत आहे. या गोष्टीविषयी प्रभू येशूने आपल्या शिष्यांना एक सुंदर उदाहरण दिले. ज्या प्रकारे फांदी खोडामध्ये मुळावलेली असते व ती आपल्या आपण फळ देत नाही, त्याचप्रमाणे ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये, त्याच्या वचनामध्ये मुळावल्याशिवाय आमचे आध्यात्मिक जीवन संपन्न होऊ शकत नाही. पुढे 7वं वचन, असे की आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रगट होण्याची वाट पाहणारे जे तुम्ही ते कोणत्याही कृपादानात उणे पडला नाही. या ठिकाणी या मंडळीच्या एका समस्येविषयी पॉल किंचित कल्पना देतो. हे करिंथमधल्या मंडळीचे लोक ऐहिक होते. त्यांच्याजवळ केवळ एकच कृपादान होते आणि पॉल सुरुवातीलाच त्यांना सांगतो की त्यांनी कोणत्याही कृपादानामध्ये मागासलेले राहू नये. पुष्कळ कृपादाने आहेत व ही कृपादाने मंडळीमध्ये प्रगट व्हायला हवीत अशी त्याची इच्छा होती. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याची वाट पाहत असता म्हणजे त्यांनी स्वतःला त्याच्या समवेत व्यग्र ठेवायला पाहिजे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर त्यांनी ख्रिस्ताला धरून राहायला पाहिजे. 8वं वचन, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही अदृश ठरावे म्हणून तोच शेवटपर्यंत तुम्हा दृढ राखील. या ठिकाणी अदृश म्हणजे एकही कमतरता किंवा उणीव नसलेले असा अर्थ पौलाला अभिप्रेत नाही. तुमच्यामध्ये उणीव शोधणारा कोणी ना कोणीतरी तुम्हाला नेहमीच सापडेल, परंतु तुम्ही दोषास पात्र राहणार नाही. प्रभू येशूच्या दिवशी तुम्ही निर्दोष असावे. श्रोत्यानो, हीच गोष्ट स्तोत्रकर्त्याने मोठ्या सुंदर रीतीने मांडली. स्तोत्रसंहिता 35 अध्याय आणि 22व्या वचनात तो म्हणतो, हे परमेश्वरा, तूही पाहिले आहेस. उगा राहू नको. हे प्रभू, माझ्यापासून दूर राहू नको. एकदा आम्हाला ख्रिस्ताच्या पवित्रीकरणाद्वारे ख्रिस्तामध्ये राहता आले आणि ख्रिस्ताच्या आमच्यासाठीच्या प्रायश्चिताद्वारे आमची खंडने भरून दिली गेली की न्यायाच्या दिवशी आम्ही दोषी ठरणार नाही व ख्रिस्तच आम्हाला त्याच्यामध्ये दृढ राहण्यास सहाय्य पुरवतो. पौल आम्हाला दिलासा देत रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये 8वा अध्याय 33व्या वचनात म्हणतो, देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरविणारा आहे. श्रोत्यानो, ख्रिस्तामध्ये राहिल्याने आम्ही निर्दोष असे राहू. तसेच प्रभू येशूच्या दिवशी या वाक्याचा अर्थ म्हणजे सध्याचा काळच नव्हे, तर ज्या दिवशी प्रभू येशू पृथ्वीवर येऊन आपल्या मंडळीला आपल्यासोबत घेऊन जाईल तो दिवस. लक्षात ठेवा की ह्या वेळेला प्रभू येशू ह्या पृथ्वीवर पाय ठेवणार नाही.
परंतु हवेमध्ये आम्ही त्याला भेटू. जे विश्वासणारे आहेत ते ह्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताशी भेट घेतील. श्रोत्यानो, काय ह्या दिवसासाठी आपली तयारी झालेली आहे? जर नाही तर आज प्रभू आपणाला प्रसंग देत आहे. नववचन सांगतं की ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या सहभागीपणात तुम्हाला बोलाविले तो देव विश्वसनीय आहे. श्रोत्यानो, प्रभू येशू विश्वसनीय आहे. आमचा परमेश्वर विश्वसनीय आहे. तुमच्या हे लक्षात आले का की या विभागामध्ये प्रत्येक वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव आहे. 9व्या वचनामध्ये त्याच्या नावाचा हा 9वा उल्लेख आहे. स्पष्ट आहे की पॉल प्रभू येशूच्या व्यक्तित्वावर भर देत आहे. या ठिकाणी आपल्या प्रभूला एक लांबलचक नाव देण्यात आले आहे. त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या भागीपणात बोलावलेले किंवा त्याच्या सहभागीपणात तुम्हाला बोलावलेले. श्रोत्यानो, त्याला ओळखण्याच्या 4 खुणा देण्यात आलेल्या आहे. त्यावर आपण पुढच्या कार्यक्रमात विचार करू. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आम्ही पाहिले की ख्रिस्तामध्ये असणे हेच आमच्या सर्व समस्यांचे उत्तर आहे. देवाची इच्छा आहे की आम्ही निर्दोष असावे आणि तेही प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत. आणि त्या दिवसापर्यंत ख्रिस्त आम्हाला टिकवून ठेवणार आहे. काय प्रियानो, आपण हे मान्य करता की देव विश्वसनीय आहे? तर ख्रिस्तामध्ये राहण्याचा सदैव प्रयत्न करा. त्याच्या सूचनांनुसार चाला. हा प्रयत्न करण्यास आपण तयार आहात काय? आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती कृपा करणारे आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो की तू आजही आमच्याबरोबर आहेस. तू आम्हाला कधी सोडत नाहीस, कधी टाकत देखील नाहीस. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही सदैव तुझ्यामध्ये राहावं, तुला ओळखावं, तुझ्या इच्छा परिपूर्ण करण्याचा आमच्या जीवनामध्ये आम्ही सातत्यानं प्रयत्न करावा. होय प्रभूजी, आणि म्हणूनच आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपीत आहोत. आमचं सर्व अशक्तपण तुला ठाऊक आहे. ते सर्व बापा तू दूर कर. तुझ्यामध्ये तू आम्हाला सशक्त आणि बलवान असं कर. आणि आमच्या उर्वरित दिवसांमध्ये प्रभूजी आमच्या आचरणाच्या द्वारे तुला गौरव लाभावं, यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवितो. तारणारा येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. विश्वासात स्थिरावलेले व अढळ रहा. प्रभू आपणास सहाय्य करो.